नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांनी अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचा अक्षरशः फुसका बार कसा करायचा हे करून दाखवलंय म्हणायला काही हरकत नाही. याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. कारण दिल्लीत जाऊन बसले, अर्थ खातं आमचं, अर्थ खातं आम्हाला, अर्थ खातं आमच्याकडं होतं ते आम्हाला परत हवंय, हा त्यांचा दंगा. सुनेत्रा पवार नाराज वगैरे सगळ्या सोशल मीडिया चॅनलवर सगळीकडे चाललं. परंतु देवाभाऊनी असा काही डाव टाकला, कारण हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांचं आपण बघितलं स्टेटमेंट की अर्थ खातं आम्हाला अधिवेशन झाल्यानंतर, कारण अचानक हे अर्थ खातं हे काय साधं मोठं खातं आहे ना. ते आज जसं गृह खातं आहे, महसूल खातं आहे, त्याच बरोबरीचं हे अर्थ खातं आहे. आणि अजितदादांनी किती वेळा तरी अर्थसंकल्प मांडला, ते अभ्यासू होते. मग आत्ता अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये केपेबल कोण आहे? देवाभाऊनी बरोबर डाव काय केला असेल? हसन मुश्रीफांनीच मागणी केली आहे ना. मग हसन मुश्रीफांनाच द्या अर्थ खातं सांभाळणारं ते व्यक्तिमत्व मोठं आहे. कारण वळसे पाटील हे होते, परंतु त्यांची फिजिकली त्यांनीच नकारघंटा दिली, नाही म्हटले मला काय जमणार नाही, मी फिजिकली मला ते जमणार नाही. म्हणजे त्यांनी नाही म्हणून त्यांनी त्याच्यातनं सरळ सरळ सांगितल्यानंतर कोण? तर हसन मुश्रीफ हेच केपेबल नेतृत्व आहे. आणि आपण त्यांचं वैद्यकीय शिक्षण खातं आमच्याकडे घेतो आणि तुम्ही त्यांना अर्थ खातं देऊन टाका. त्यांना अर्थ खातं पाहिजे असेल तर त्यांना द्यायला तयार आहे. हे देवाभाऊंनी जसा डाव टाकला तसं हसन मुश्रीफांनी सांगितलं की मी वैद्यकीय शिक्षण खातंच मला असू द्या, अर्थ खातं माझ्याकडं नको. मग अर्थ खातं द्यायचं कुणाला? सुनेत्रा पवार सुद्धा त्याच्या बाबतीत हतबल झाल्या. म्हणजे एकंदर देवाभाऊंच्या एका झटक्यात आता हा विषय कुठे गेला? दिल्लीमध्ये. आणि राष्ट्रवादीतनं दुसरं नाव कुठलं आहे? दुसरं नावच यायला तयार नाही. आणि हसन मुश्रीफ मला नको म्हटल्यानंतर हा फुसका बार ठरलेला आहे आता. त्यामुळं अर्थ खातं हे आता भारतीय जनता पक्षाकडेच राहणार, देवाभाऊंच्याकडेच राहणार. देवाभाऊ अर्थ खातं सोडायला तयार नाहीत. आणि तसं म्हटलं तर अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये तेवढ्या केपेबल आत्ता हे खातं सांभाळण्याचं आणि कोणीच तयार नाहीत. कारण बऱ्यापैकी राष्ट्रवादीमधले आमदार सुद्धा अर्थ खातं हे देवाभाऊंच्याकडेच हवं. अजितदादा राष्ट्रवादी पक्षातले आमदारच बोलतायत. कारण अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये आता गटबाजी भरपूर झालेली आहे. सुनेत्रा पवारांचं ऐकायला कुणालाही वेळ नाही. पार्थ पवारांच्या हुकुमशाहीला आम्ही कंटाळलोय असं आता उघड बोलायला चालू झालंय. आता कुठेतरी ते इद्रिस नायकोडी आमदारांचं प्रकरण शांत झालं, पण तिथं कुठेतरी ओबीसी मराठावाद येतोय की काय अशी अवस्था तयार झाली. आणि अशा ह्याच्यात परत अर्थ खातं आमचं आम्हाला पाहिजे. आणि ते हसन मुश्रीफ यांच्या तोंडातनं आल्यानंतर हसन मुश्रीफनाच अर्थ खातं आम्ही द्यायला तयार आहे. मग त्यांचं खातं आमच्याकडे येऊ दे, पण हसन मुश्रीफांनी तिथनंच माघार घेतली. नाही, माझं खातं माझ्याकडे राहू दे, मी काय अर्थ खातं घ्यायला तयार नाही. इथंच विषयावर पडदा पडला. त्यामुळे आता त्याच्यावर कोणी रंगवत असेल की अर्थ खातं परत मिळा, आता हा विषय म्हणजे अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचा फुसका बार ठरला म्हणायला काय हरकत आहे का? अजिबात हरकत नाही. नक्कीच त्याच्यामध्ये फुसका बार ठरलेला आहे. आणि हसन मुश्रीफांनीच माघार घेतलेली आहे, नमती भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांना सुद्धा, आणि तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत वास्तविक, त्यांची भूमिकाच तुम्ही विचारत नाही, त्यांचं काय मत आहे हे सुद्धा विचारत घेत नाही तुम्ही. आणि त्यामुळं आता राष्ट्रवादी पक्षानं अर्थ खातं मिळेल ही अपेक्षा सोडून दिलेली आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.